आज होणाऱ्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सर्वात मोठा निर्णय दिला आहे। आज होणाऱ्या मतदानाचा निकाल उद्या लागणार नाही, तर थेट 21 डिसेंबरला लागेल असा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे। नक्की का दिला हायकोर्टाने हा निर्णय समजून घेऊयात पुढच्या 10 पॉईंट्समधून। सर्वात मोठी बातमी म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं उद्या म्हणजे 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी तात्काळ स्थगित केली आहे। या निवडणूक प्रक्रियेत अर्ज तपासणी, चिन्ह वाटप, आरक्षण आणि इतर चुका झाल्याच्या तक्रारी संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठात दाखल झाल्या होत्या। त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी हा कार्यक्रम बदलला असून मतमोजणीची नवी तारीख 21 डिसेंबर अशी ठेवण्यात आली आहे। फक्त मतमोजणीच नाही तर कोर्टानं संपूर्ण महाराष्ट्रात एक्झिट पोल्सवरही बंदी जाहीर केली आहे। 20 डिसेंबरपर्यंत कोणीही अंदाज, सर्वे किंवा विश्लेषण पब्लिश करू शकणार नाही। राज्य निवडणूक आयोगानं सुरुवातीला मतदानाचे वेळापत्रक निश्चित केले होते, पण काही ठिकाणी उमेदवारांचे फॉर्म, आरक्षणाच्या चुका, चिन्ह वाटपातील गोंधळ यामुळे या निवडणुकाच कायदेशीर अडचणीत आल्या होत्या। तर बऱ्याच ठिकाणी आरक्षणाची 50% मर्यादा सुद्धा ओलांडण्यात आली होती। त्यामुळे काही नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांना थेट स्थगिती किंवा पुनर्विचाराची प्रक्रिया निवडणूक आयोगानं लागू केली, तर काहींची मतदान 20 डिसेंबरला ठेवण्यात आलं। नागपूर खंडपीठानं स्पष्ट सांगितलं की निवडणुका झाल्या असल्या तरी अंतिम प्रक्रिया म्हणजे मतमोजणी स्पष्ट आणि पारदर्शक व्हायला हवी। 2 टप्प्यात निवडणुका होणार असल्यानं फ्री अँड फेअर इलेक्शन होणार नाही असा आरोप करण्यात येत होता। त्यामुळं निवडणुकीचा निकाल खंडपीठाने पुढे ढकलला असल्याची माहिती मिळत आहे। याशिवाय राज्यात 20 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहील असं खंडपीठाने सांगितलं आहे। निवडणूक आयोगानं अचानक काल 22 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्यानं आज हा निर्णय खंडपीठाने दिला आहे, पण याला राज्यातील सर्व पक्ष नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे। आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खंडपीठानं जर हा निर्णय दिला असेल तर तो सर्वांनाच मान्य करावा लागेल, पण पहिल्यांदाच निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। निवडणूक आयोगानं प्रक्रियेत सुधारणा करावी, हे निवडणूक आयोगाचं अपयश आहे। फक्त 24 जागांवर निवडणूक पुढे ढकलल्यानं सर्वच जागांचा निकाल पुढे ढकलणं हे अत्यंत चुकीचं आहे, अशा प्रकारची देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? न्यायालयाचा निर्णय योग्य आहे की यामुळे लोकांचा वेळ वाया गेला? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही ब्रेकिंग न्यूज तुमच्या जिल्ह्यातील ग्रुपवर नक्की शेअर करा।